सांगली व मिरजेच्या ड्रेनेज योजनेला 8 वेळा मुदतवाढ दिली। 13 वर्ष झालं तरी काम पूर्ण नाही। कुपवाड ड्रेनेज योजनेची मुदत संपली तरी देखील काम पूर्ण झालं नसल्याने महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह अनेक सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि ठेकेदारांना धाऱ्यावर धरले। महापौरांनी कुपवाड ड्रेनेज योजनेची बिले थांबवण्याचे आदेश देत 25 मार्च रोजी बैठक बोलावली, तर सांगली व मिरजेतील ड्रेनेज योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले। महापालिकेची विशेष सभा महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत ड्रेनेज योजनेबाबतच्या विषयावर अनेक नगरसेवकांनी अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरलं। ड्रेनेज लाईनसाठी खोदलेला रस्ता पूर्ववत केला जात नसल्यावरून चौकशीची मागणी केली। कामाच्या दर्जाचाही प्रश्न उपस्थित केला। ज्या ठिकाणी प्लॉटिंगचं काम झाले त्या ठिकाणचे काम प्राधान्याने केल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान ठेकेदाराचे बिल थांबवण्याची मागणी मंगेश चव्हाण यांनी केली। कुपवाड ड्रेनेज योजनेची मुदत संपून 6 महिने झाले तरी अद्याप बरीच कामे रखडली असल्यावरून उपमहापौर गजानन मगदूम, विष्णू माने, प्रकाश पाटील, संतोष पाटील, विष्णू माने, योगिता राठोड, प्राजक्ता धोत्रे, रवींद्र सदामते यांनी आवाज उठवला। ठेकेदार कंपनीने एका खासगी बिल्डरवर कृपा केल्याचा आरोप केलाय। पोलिसांची जादा कुमक घेऊन जिल्हा परिषद कॉलनी, विकास कॉलनीतील ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण करा अशी आग्रही मागणी सदस्य राठोड यांनी केली। येथील अतिक्रमण काढून काम सुरू करा असे आदेश महापौर सूर्यवंशी यांनी दिलेत। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची आज पाणी, ड्रेनेज आणि गॅस लाईन ह्यावर विशेष सभा आज झाली। आज या विशेष सभेमध्ये पाण्यावर बरेच प्रश्न होते, तर त्यावर प्रशासनाने 9.5 कोटी रुपयाची नवीन मोटरी बसवणे किंवा 56 MLD जे बेड खराब झाले पाणी शुद्धीकरण करण्याचे ते 2 बेड रिपेरीसाठी जवळजवळ 9.5 कोटी रुपयाच्या रकमेला मंजुरी दिली आहे आणि ते येणाऱ्या काळात लवकरच टेंडर घेण्यासाठी सूचना या ठिकाणी सर्व सदस्यांनी व महापौरांनी या ठिकाणी रोलिंग दिलं आहे। त्यानंतर ड्रेनेज योजनेबद्दल 2013ला सांगली मिरजमध्ये अमृत योजना 2 टप्पा नंबर 2 ही योजना मंजूर झाली, पण आज तागायत ती योजना काही पूर्ण झाली नाही। त्याला जवळजवळ प्रशासनाने व महासभेनं 8 वेळा त्याला मुदतवाढ देण्यात आली, तर 8 वेळा मुदतवाढ देऊन अद्यापही काम पूर्ण झालं नाही। तर ह्यावर सर्व सदस्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खंत निर्माण केली, तर त्याबद्दल पण सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आले। त्यानंतर कुपवाडमध्ये जी ड्रेनेज योजना चालू आहे ती जवळजवळ 206 कोटीची योजना आहे आणि 9.51% अभाव दराने जवळजवळ 226 कोटीची योजना या ठिकाणी 2023 रोजी मंजूर करण्यात आली। त्याची पण मुदत संपून आज 6 महिने झाली, तर त्यांना प्रशासनाने 1 वेळा मुदतवाढ दिली, तर त्याचं सुद्धा अपुऱ्या परिस्थितीमध्ये कामाचं स्वरूप आहे। तर लवकरात लवकर ह्या पण योजना पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आणि जवळजवळ 167 कोटी रुपये आतापर्यंत त्यांना प्रशासनाने बिल अदा करण्यात आले। ही सगळ्यात मोठी खंत आहे। तर ह्या बिलं थांबवण्यासाठी विरोधी पक्ष नेता म्हणून आमच्या सदस्यांनी मागणी केली, त्यावर महापौरांनी रोलिंग दिले की कोणत्याही प्रकारचं 1 रुपया सुद्धा त्यांचं आतापर्यंत बिल काढायचं नाही म्हणून अशा सूचना देण्यात आल्या आहेत।